बिअर म्हटलं का असं वाटतं की बाई अल्कोहोल बिलकोल तिथं काय होईल असा विषय. आम्ही छोट्या पोरांना प्यायला देतो बरोबर. हां मँगो पुरत नाही मग. ही पण भारी आहे, मँगो पण भारी होती. मित्रांनो आता आम्ही बिअर प्यायला आलो. काय झालं बिअर प्यायला आलो लपून लपून प्यायचं. आता बघूया आता कोणती फ्लेवर आपल्याला प्यायची. तुम्हाला सजेस्ट करा भाई कोणती बिअर चांगली आहे ती. बिअर आहे बाबा आमच्यासाठी. लहानपणी किती भीती वाटायची मी साहेब. अरे भाई कोण बघेल बघेल वेगळंच होतं बाबा. आता हे लहान मुलांची डायरेक्ट आता प्यायला लागलो आम्ही. लहानपणीची आठवण चालू करूया आपण. कोणते बघ साहेब बोल. लहानपणी डायरेक्ट आता प्यायला लागलो. लहानपणी एकच पाहिजे. पुदिना मसाला. कोणचा पुदिना मसाला. 2 घेणार वेगवेगळे. लहानपणीची आठवण आहे का सर. लहानपणी यायचं. आता ह्याच्यावरती जो ते हे टाकतील ना अन्न मग त्यावरती जो मग तो सोडा हे होतो ना क्रिएट ते बघायला मजा येते का. लहानपणी भीती वाटायची माहिती आहे कोणाला बोलायला की बाई आम्ही बिअर पिऊन आलो काय. फ्रूट बिअर नमक टाकले बघा हे बघू शकतो तुम्ही. हा एक ऑरेंज दो. आता माझा म्हणतो भाई साहिलचा झाला. साहिल पूर्ण नकोच होता. सबस्क्रायबर्सला दे ना. जा रे भाई गुड 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 गुड. लहानपणीची आठवण चालू झाली बघा. हे बघा थोडा एकदा बघू शकतो तुम्ही कसला. आपण अजूनपर्यंत 15 रुपयाचं आहे. पहिले आपण 5 रुपयाचं प्यायचो ना साहेब. आता 10 रुपयाचंच आहे फक्त. इतकं टाईम झाला आपला किती 8 वर्ष झाला सगळं. डायरेक्ट 10 केले. 7 रुपये नाही केले. काय होतं आणि आता टाईम झाला भावाला तरी पण बघतो 10 रुपये जास्त वाढवले पण. माझा मित्र भेटला. अरे भाई काय बोलतो. चालू आहे ब्लॉग चालू आहे भावा. अरे भाई असं असतं का. उद्या त्याला चॅनल द्या आपलं. दाखव ना कसं रे यूट्यूब भावा. कोणता आपला मित्र भेटलाय त्याला आपली यूट्यूब चॅनलच माहीत नाही. यूट्यूब चॅनलच माहीत नाही. याला काय अर्थ आहे बाबा. आता जस्ट एका पोरला आपण सबस्क्राईब करून घेतला आपला चॅनल. म्हणजे मित्रच आहे आपल्या जिममधला पण त्याला चॅनल होतं माहिती. पण अरे भाई माहितीच नाही. सबस्क्राईब करून दिलं साईडने आपलं. आणि लहानपणापून नंतर आत्ता डायरेक्ट पिलो आपण बाबा ते फ्रूट बिअर. आणि पहिले भीती वाटायची. आम्ही लपून यायचो बाबा प्यायला माहिती आहे. कारण त्यांना सांगायचो पण नाही. मोठे पोरं म्हणजे कसे आमचे जरा हे होते म्हणजे जरा पॉझिटिव्ह होते. असे मोठे पोरं आमच्याकडे लक्ष द्यायचे लावून. आता आम्ही छोट्या पोरांना प्यायला देतो बरोबर. हां आम्हाला माहिती आहे ना फ्रूट बिअर काय आहे. सोडा असतो फक्त. म्हणजे फ्रूट बिअर म्हटलं का असं वाटतं की बाई अल्कोहोल बिलकोल तिथं काय होईल असा विषय. रेडबुल प्यायला पण फाटतंय. अजून पण रेडबुल नाही पित मित्रांनो. की असं बोलतात ना की हळूहळू सवय लागते छोट्यापासून. चकना खाऊन दारूची सवय लागते तसा विषय. म्हणून आम्ही अजून रेडबुल पण जास्त पिली नाही भाऊ. 1-2च पिले रेडबुल. ते पण 7-11 शिवाय नाही काय. 7-11 शिवाय नाही पिली पाहिजे. आता उद्या भेटेल हळदीला सगळ्यांना रेडबुलचा जुगाड आहे भावा. हळद आपल्या सागर दादाची नुसता राडा आहे भाई उद्या. आणि संडेला लग्न आहे. तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं आहे. हॉल दाखवतो तुम्हाला कुठे. हॉल दाखवतो आपल्या समोरच आहे हॉल. हॉलचं डेकोरेशन वगैरे चालू झालं आहे आता. आज कोणाचं तर लग्न आहे वाटतं तिकडं. कारण की गर्दी वगैरे दिसत होती येताना ना सर. हां येताना गर्दी दिसत होती. आज कोणाचं लग्न वगैरे आहे वाटतं. समोरच आहे मित्रांनो. आता कामाला मला बघा हा वाला हॉल आहे. हा वाला हॉल आहे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला संडेला यायचं आहे इकडं गाजवायला भावा. सागर दादाचं लग्न गाजवायला यायचं आहे आपल्याकडं. काय वरात वाजवायची ना आपलं. वाजवायची वरा आणि गाजवायची म्हणे. वन साईड सध्या सबोरी ग्रुप पण आहे भाई. नो डाऊट गाजणार कन्फर्म 100%. नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे. आयोजन सगळे चांगले असाल. तर आता आपण सायला सोडलं आहे. मगाशी ब्लॉग चालू केला मी. साईल सोडून जरा बाहेर गेलो. मग श्रीराम शाळेजवळ गेलो तर आपल्या ते फ्रूट बिअरचं शॉप ओपन दिसलं. तर तिकडं तेच फ्रूट बिअर वगैरे पिऊन मी घरी गेलो. चेंज केलं सायला सोडलं आणि आता चाललो आहे जिमला. तर आता रोहित पण नाही आज. बघू आज शोल्डर मारतो.
जरा नॉर्मलच मारतो, जरा जास्त टाईम पण नाही, पण स्किप नाही करायचं. आता वाटलं मला की जाऊ दे आज नको झाला, पण तरी मी चाललो आहे स्किप नको करायला म्हणून. तर चला आता जिममध्ये जाऊया, थोडासा वर्कआउट बघा आणि संध्याकाळी मग एंड करू ब्लॉग सगळे पोरं वगैरे भेटल्यावरती. आता 5 मिनटानंतर पोचेल मी. आपल्या 4 मध्ये जिम आहे, फिनिक्स फिटनेस. तर आता जातो एकटाच आज, बघू. आता जिम खाली असं दुपारच्या टायमाला, त्यामुळे मी दुपारच्या टायमाला जातो. आता 5 वाजले भाऊ, दुपारने ऑलमोस्ट संध्याकाळच झाली, कारण 6 वाजता आपलं बाहेर निघायचं लागेल जिमवर. 1 तासात बघू जेवढा वर्कआउट होईल, 2-3 व्हेरिएशन मारू आपण शोल्डर्सचे. तर बघा आता ब्लॉग कंटिन्यू करू, 8-10 मिनटाचा ब्लॉग बनवूया. आता सांगितलं मी आपला 20 ब्लॉग कंप्लीट करायचे 31 डिसेंबरच्या अगोदर, त्यामुळे आपण जरा आता कन्सिस्टंट राहतो आहे. 8-10 पण 8-10 मिनटाचा तर 8-10 मिनटाचा पण ब्लॉग काढायचा भावना आता कंटिन्यू होती. 300 सबस्क्रायबर्स आपल्या हिट करायचे 2025 संपायच्या अगोदर, 1.5 महिना बाकी आहे. तर तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. आता मी मेहनत करतो आहे. 4-5 ब्लॉग आपले झाले कंटिन्यू, 2-3 पेंडिंगवरती आहेत. आता हा सुद्धा एक पेंडिंगवरती, म्हणजे 3 ते 4 ब्लॉग पेंडिंगवरती आहेत. धडाधड 2-3 दिवसांनी अपलोड करणार आहे आता, तिथे पण कंटिन्युअसली काढत जाईल. तर बस आता मी करतो, तर तुम्ही सपोर्टसुद्धा करा. चला आता जिमला जाऊन थोडंसं वर्कआउट दाखवतो तुम्हाला आणि संध्याकाळी पोरं भेटल्यावर तू ब्लॉग करूया. तर मित्रांनो जिमला पोहोचलो, तुम्ही बघू शकता. आणि ही गाडी भावना आम्हाला जाम आवडते, मारुतीची. असं वाटतं की बाई घेऊ आणि मचू पूर्ण एरिया. आता आलो जिममध्ये, प्रथम बाई आतमधूनच हात दाखवते बाई. भाई ब्लॉग निकाल रहा है, अलाउड है ना जिम में? हाँ तो एसी तो लगा भाई, कितना गर्म हो रहा है. किधर है? इधर. आता आलो जिमला, थोडासा वर्कआउट दाखवायचा आहे हलकासा. ब्लॉग स्टार्ट किया रे तो बोला कुछ तो डालता, अभी कुछ ही नहीं डालने के लिए. डालो फुल सब. थोडासा वर्कआउट करता है, बोलते आज रोज पण नाही आला, तो आगे करना पड़ेगा. लाइटली करते आज, लाईट वर्कआउट करू, शोल्डर घेऊ मित्रांनो आज. बघत राहू आता, इंटरव्ह्यू वगैरे करू आपण. रूल्स अँड रेग्युलेशन्स परत भावाला ऐकायला लागतं नाही तर. नाही शोल्डर मारणार आहे बस मी. 3 व्हेरिएशन मारतात, 2-3 दिवसात. तुम्हाला दाखवतो 2-3 व्हेरिएशन आहे, निघून जाऊ आपल्या 6 वाजता निघायचं. दुपारची जिम बघू शकता तुम्ही किती शांत असते. संध्याकाळचा आलो ना, सो लाईन लावा लागतं बाबा, बँकेसाठी पण लाईन, 2-3 नंबर, 4-5 नंबर. त्यामुळे दुपारचं येतो, बस होता पूर्ण जिम. 2-3 जणच आहेत आता तरी, जरा 5 वाजता आले म्हणून 2-3 जण आहेत. 4 वाजता 3:30 वाजता आला तर कोण नसतं भाऊ, एकटा असतो. आणि हा प्रथम भाई असतो आपल्यासोबत. आता प्रथमच शूट करते आपल्या व्हिडिओमध्ये. अजून एक व्हेरिएशन झालं आपला, अजून 2 व्हेरिएशन घेऊ, फक्त शोल्डर लाईटच मारतो. तर आपला रूट पण नाही, पार्टनर पण नाही, रूटच झाले पाहिजे. रूटमध्ये रूट सुटायला लागलं, त्याच्यामुळे माझा लाईट वर्कआउट होतो. आता पार्टनर चेंज करायला लागेल ना, तर सेल्फ डिपेंड व्हायला लागेल मला मित्रांनो. आज पण आला नाही तो, तर एकटाच वर्कआउट करतो आणि टाईम पण नाही. आता 5:18 झालेत, 6 वाजता निघायचं आपल्या इथे. तर पक्षी मारून घेऊ आपले सेट्स. वगैरे करून झालं शोल्डरचा वर्कआउट, फर्स्ट व्हेरिएशन. 2-3 व्हेरिएशन घ्यायचं आपल्याला टाईम आहे. आणि 2 सेट घेऊया. आता लांबणार नाही आपला, 2 वर्कआउट दाखवून भाऊ लोक आलेत. हो लेट आलास आज तू पण, कशिश पण नाही. कशिशचा 6 वाजता येतो, कशिश लवकर आला म्हणजे. हां आणि प्रथम भाई ज्याने आता व्हिडिओ आपली क्लिप्स घेतली. प्रथम भाई ऐसा करेगा अभी, हात नाही दिखा रहा भाई तो. हां लाईट वर्कआउट केला आहे, शोल्डरचे 4 व्हेरिएशन घेतले, तुम्हाला दाखवलं. आणि तुला असं वाटतं की जिमला आल्यावानी 2-4 पोरं तरी भेटले ओळखी. आता सामसूम चांगलं वाटत नाही आपला,
सामसूचा नेचर नाही आपला. आता निघतोय मित्रांनो, नाही बोलून झाला वर्कआउट चांगला. 4 व्हेरिएशन घेतले, 2 कोणते 3 सेट. आता निघतोय तो. 6 वाजले, 10 मिनटं बाकी आहे साला. बघू शकतो. आता निघतो काही घरी, टाईम झाला, परत कामाला पण जायचं आपलं. चल बाबा निघतो आता भाई. ब्लॉगमध्ये आले तुम्ही लोक, आता फेमस होताल भाई तुम्ही. चले हा रे भाई मस्त काय, तू कंटिन्युअसली फेमस आहे का भाई. चल भावनो. आता आजचा ब्लॉग असा आपला डेली ब्लॉग सारखा होणार आहे. आज कंटिन्यू म्हणजे मी ब्लॉगिंग चालू ठेवते. आता संध्याकाळी वगैरे एंड करूया. तर मित्रांनो परत आता 12-12:30 वाजलेत आणि सगळे पोरं बघू शकतो कसे उपट घरासमोर आपण माझ्या आले. त्यांना बोलतोय मी कधीपासून जावा, घरी जात नाहीत कोणी. आता बोलतात मलाई खाऊन घरी जाऊया आणि बरोबर मलाईवाला आपला नशिबात होता. मलाईवाला बघा तुम्ही समोर आपलं येतोय. तर इतकं नशीब चांगलं होतं की बघा मलाई लावलेलं आपलं कुठं जायला लागलं, मलाईवालाच आपल्याकडे आला. नशिबात होतं बाबा. आता मी त्याला बोललो की आता बस जायला टाइम नाही, बसला कोण जाईल बोललो, टाइम नाही, परत आता येतात तिकडे टाइमपास होऊन जाईल फिरता. आज मला आपल्याकडे आलाय. कम यार इधर को. तर दुपारी आपण ब्लॉग काढला होता, ते तुम्हाला दाखवलं मी साडेसोबत होतो. परत मग जिमचे क्लिप्स वगैरे घेतले. तर तो ब्लॉग एंड नाही केला. तर आता मला वगैरे खाऊन तुम्हाला बोललो तुम्ही राऊंड मारताना भेटूया. तर मग अशी आपण ब्लॉग चालू केला नाही. तर आता घरी जायच्या टायमाला मला आठवलं की भाई असंच सीन आहे. पिके बोलतं की जाऊ मलाई खायला, पण मला आपला समोरच आला भावानं. तसं मी नव्हतो जाणार म्हणून मी ब्लॉग दुपारचाच एंड करणार होतो. तर आता मला समोर आला पण परत मी ब्लॉग चालू केला. अचानक भयानक जसं आपलं हरवेळेसच होतं तसं आपलं काहीच स्क्रिप्टेड नसतं मित्रांनो. आपलं जे पण होतं ते ऑन द स्पॉट होतं. हां आता मला एक आणि दुपारचा ब्लॉग एंड करूया. इथपर्यंत बघता अजून थोडंसं थांबा, ब्लॉग एंड होऊच तर थांबा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो. 31पर्यंत आपल्या 300 सबस्क्रायबर्स हिट करायचे आहेत. 20 ब्लॉग अपलोड करायचे आहेत. माझे तर पूर्ण वन साईड चालू आहे, वर्क चालू आहे माझा. 4 ब्लॉग पेंडिंगमध्ये आता धडाधड 2-2 दिवसांनी ब्लॉग्स येतील आपले. आणि आपला मलावाला अंकल पण आले बघू शकता डायरेक्ट आपल्या घरापर्यंत. हे बघा डायरेक्ट आपल्या गुड्डूबाईच्या बंगल्याच्या समोर, गुड्डूबाईच्या बंगल्यासमोर. तर मित्रांनो तुम्हाला जसं बोललो की 31 डिसेंबरच्या अगोदर आपल्या 300 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि 20 ब्लॉग अपलोड करायचे. 20 ब्लॉगचं अपलोड मला वाटतं आता म्हणजे जसं मी व्हिडिओ काढायला लागला जशी आता पिकअप पकडला आहे असं वाटायला लागलं 20पेक्षा जास्तच होईल वाटतं मला. 20+ होईल. मला ॲटलीस्ट 20 तरी ब्लॉग कंप्लीट करायचे आहेत. आणि 30 शॉर्ट्स करायचे आहेत. 30 शॉर्ट्स आपण करून टाकू. फक्त ब्लॉगचा आपला सीन असतो की आपण संडे टू संडे पण ब्लॉग करत नाही. तर 20 ब्लॉग तरी झाले पाहिजे, तोच आपला टार्गेट आहे. तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. तर मला खावा मित्रांनो आणि ब्लॉग एंड करूया. हा पण ब्लॉग खूप लांबला आहे आपला, 10-12च्या पुढं ब्लॉग न्यायचा नाही. छोटे आणि फुल स्टोरी फुल आहे माझा. अशी थर्री वीड दिले डायरेक्ट. बघू शकता भाई मला हे उद्या साईच्या भावाच्या मँगो जायचे. हळदी कलरचा. हा दो करू मिक्स कर दो. आता फुल वन साइड भाई स्पॉन्सर्ड आहे आपल्या पिके. हे कोणी भाई कोणी दिले, कितीची मला ही 100ची आहे. हा अंकलने दिल्या भाई, दादा कमत काढो. अंकलने दिले भाई आहे, क्वांटिटी दिली आहे. हे टेस्ट करे क्वांटिटी आणि क्वालिटी इधर मिलेगा क्या अंकल? आज इधर आए आप सेक्टर 3 से डायरेक्टली आते हो? क्या बात कर रहे हो? अच्छा अभी आपण डायरेक्ट घर के तक आलो. काढतो याला घरी रोज 50ची. हा तर काय महिन्याला पेमेंट करत जा. एक राहिला मँगो फ्लेवर भारी हो जावा. अरे घे ना हे मँगो नको, मँगो ही पण भारी है, मैंगो पण भारी होती. अंकल आप घर पे बनाते हो ना? बाकी लोग कुर्ला से लाते हैं. ये घट्टा अच्छा ही है, अपन मतलब त्यापेक्षा चांगले आहे. इसलिए हाँ देखो ये मलाई वाला दूध है, ये दूध बेचे ना, दूध ही बना के देता हूँ. ही मँगो ले बघू शकतो तुम्ही. मैंगो भी अच्छा है, दूध भी अच्छा रहता है. आइसक्रीम नहीं टेस्ट किया? नाही आईस्क्रीम मत अभी. ये बहुत टेस्ट. ना आवाज ना. आता तू घेऊन जा. अंकल आईस्क्रीम टेस्ट करायला दिले, पूजा आईस्क्रीम पण टेस्ट करा. मावा डाल के रखा. बघ रे सर आईस्क्रीम टेस्ट करायला दिले. ये असं पण आईस्क्रीम फोटो येतो का रे? संपला आता माझ्याकडे. आईस्क्रीम अच्छा रहता है इसलिए सब खाते हैं. हे आपलं कपोले चला अंकल थँक्यू. मित्रांनो
परत साईडने घेतली आता एक कोणती वाली आईस्क्रीम घेतोय. अच्छा ही आईस्क्रीम घेतोय बघू शकतो. आता अंकलनी टेस्ट करायला दिली तर साईला आवडली वाटतं. साईला बोलतो भाई 2 पॅक कराय. बघा बिल्डर आपला नवीन कौला बिल्डर. आता उद्या मचणार आहे हळद. हा धाराईचा जावई नुसतं मचणार आहे उद्या हळद. हे बघा 1 साइड घे ना मला आहे का भाई. याचे पप्पा पण फुल हिप आहे का कुठले पकड ना असं. कल भी आना सबस्क्राईब. भारी आहे. अशा लोकांना पैसे दिले तर चांगलं वाटतं रे. तो बघितला कसा हसून गेलो तुझे हसून गेलो तो. नाही कोण माहिती रे दिल्यावर चांगलं लागतं कंटिन्यू चला. 1K व्हिडिओ सबस्क्रायबर्ससाठी तर wait जात करा नाही. तुम्ही. आता मी जातो घरी आणि ब्लॉग एंड केला भाई मग अशी नाही, परत एंड करू का? उद्या कर ना. उद्या पण थोडं वाचेन. अरे चुत्या का आज नाही बोलतो तुझ्यामुळे मी दिवसभर खिचलाय ब्लॉग. जिमच्या जाऊन पण एंड केला नाही. आता जिम इथपर्यंत मध्ये पण घेतला. गेलाय vlog. हा तुला बोललो काढतो आता पण खेचताय, आता पण खेचताय बघा. अजूनपर्यंत घेतला. गपचूप मध्ये घे. मी आपल्या टार्गेटचं सांग. आपल्याला डिसेंबर पर्यंत 1K करायचं आहे सबस्क्रायबर्स. तसेच अजून किती ब्लॉग येणार आहे? 20 ब्लॉग्स 30 शॉर्ट्स. 20 ब्लॉग येणार आहे आणि 30 शॉर्ट्स येणार आहे. आता बघू कसं होणार आहे. 20च्या प्लस होणार आहे भावानो. मला आता कसं चाललंय 4-5 ब्लॉग पेंडिंग वरती. अजून 1-2चा कॉन्टेंट आहे आपल्या संडेला आपल्या पण भावाचा. मचवणार भाऊ. 1K झाला अरे तुम्ही परत आले का भावा? तुम्ही जावा ना घरी. डिसेंबरला जर 1K झाले ना केक आणे. ते पण 4 केक. 1 वाला आणि 000 वाला. असं आहे काय? एक्झिट करायचं एक्झिट करायचं. बोललो वाचते. चल ब्लॉग एंड करतो चाल. तर गाईस ब्लॉग आता संपलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा.